नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे एस के ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती। आज आपण सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बोसे या गावामध्ये महावीर पाटील साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलो आहे। एस के ॲग्रो सर्व्हिसेस आणि RD तंत्रज्ञान यांच्या अंतर्गत जे काय ऊस पिकामध्ये एकरी 80 टनापासून 120 टनापर्यंतचे जे प्रयोग केले जातात त्या प्रयोगामधला हा एक प्लॉट आहे। जवळजवळ एक 5-5.5 फुटीची सरी आणि 2 फुटावरती एक डोळा या पद्धतीने लागण केले। लागण करून आता जेटाकोम मोडल्यानंतरची ही स्टेज आहे। शेतकरी बांधवांनो, ऊस पिकामध्ये नक्की नियोजन पद्धतीने जर काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात। ह्या प्लॉटला एस के ॲग्रो सर्व्हिसेसचा रायझरचा वापर असेल, RD तंत्रज्ञानाचा वापर असेल, या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट चालू आहे। RD तंत्रज्ञान मखदूम सर जे ऊस पिकामध्ये टेक्निकली खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात। सर, तुमचं काय म्हणणं आहे प्लॉटबद्दल? आता एकंदरीत ज्यावेळेला आपण हा सुरुवातीचा पाटील सर बेसल डोस आपण घालून घेतला, त्यानंतर भूसुरक्षेची आळवणी दिली, पुन्हा भूपावर समृद्धीची आळवणी दिल्यानंतर हे जे निघालेले फुटवे आहेत एकंदरीत संख्या मेंटेन झाली, पण पीक आपणाला सुदृढ आहे का अशक्त याचं पाहायचं झालं तर हे जे पान दिसतंय हे पान पूर्णपणे असं ज्या वेळेला कंडिशनमध्ये होते बेंड झालेली, ही ज्या वेळेला अशी पानाची कंडिशन अवस्था दिसेल त्यावेळेला हा पीक सुदृढ आहे असं समजायचं। जर पान जर असं एकसारखं जर स्ट्रेट असेल तलवारीसारखं तर खालून मुळीमध्ये अशक्तपणा आहे, एवढंच फक्त। आता एकंदरीत पावसामुळे पाटील साहेब 1.5 महिना काही ट्रीटमेंट म्हणावीशी झाली नाही, वेळेवर झालेली नाही। आता इथून पुढे हवामान आपल्याला व्यवस्थित लागलंय, इथून पुढे ज्यावेळेला ही फुटव्यांची संख्या सगळी नियोजनबद्ध आहे सगळं आहे, इथून पुढे ज्यावेळेला आळवणी फवारणी सगळं व्यवस्थित चालू होईल त्यावेळेला एक आज 20 सप्टेंबर आहे, बरोबर एक आपण 25 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान एकदा आपण प्लॉटचं शूटिंग घेण्यासाठी येऊ, त्यावेळेला एक सुंदर देखणा असा प्लॉट आपल्याला पूर्णपणे नियोजनाचा बघायला मिळेल। आपल्याला काय अडचण नाही, आपण करतोयच, फक्त हे पावसामुळे शेड्यूल थोडंसं मागं पुढे झालेलं आहे। चला आता काय पाऊस अडचण करत नाही, फवारणी सुद्धा आपल्याला घेता येतात आणि आता त्याचं मुळीमध्ये पण आता आपण सर शेड्यूलमध्ये ड्रिपमध्ये आपण समजा DAP असू दे, युरिया असू दे, त्याबरोबर आपण शॅम्पूच्या पुड्या घालायला होतो। मी सोडलेलेच आहे सर, त्याच्या आता तेलकटपणा हे का तर एकंदरीत आपलं ठिबक सिंचन चोकअप होत नाही। मग काही ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड सारखे झाल औषध सोडायला होते, फॉस्फरिक ॲसिड सोडायला होते, पण एकंदरीत तो खर्च जास्त होतोय। पण एकंदरीत आपण एक 10 ते 15 शॅम्पूच्या पुड्या जर त्याबरोबर वापरल्या तर आपलं ठिबकही चोक होत नाही, त्याच्यातूनही नायट्रेट पिकाला मिळते, वाढ एकसारखे होते। धन्यवाद पाटील सर। इथून पुढे सर्वच या मिरज पूर्व भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपली RD तंत्रज्ञानाच्या पण आपल्या SK रायझर या खतांच्या सगळ्या सानिध्यातून शेती समृद्ध करावी हीच विनंती। धन्यवाद। नमस्ते।